नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच आज सकाळी म्हणजे 5 ऑगस्टला मी एक व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. तो व्हिडिओ म्हणजे एक रिमाइंडर देण्यासाठी की बाबा आज 5 ऑगस्ट आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत तुमचा आरटीओ एमईआयचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पण सायंकाळी एक नोटिफिकेशन आलं, ज्याला आपण शुद्धीपत्रक म्हणू शकतो. एमपीएससी मार्फत नोटिफिकेशन आलं आणि त्याच्यामध्ये डेट जी होती ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायची ती एक्सटेंड करून दिलेली आहे. तर याबद्दलचा हा छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला ते नोटिफिकेशन पण दाखवणार आहे की नोटिफिकेशन काय आलं ते, आणि काही ऍडिशनल ब्रँचेस ज्या आहे त्या इलिजिबल करण्यात आलेल्या आहेत आरटीओ एमईआय साठी, त्या पण आपण या व्हिडिओच्या अंती बघणार आहोत. तत्पूर्वी ही आपली आरंभ 3.0 नावाची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची बॅच आहे. ऑफलाईन पण बॅच चालू आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिक इथं इग्नाइटचे जे ऑफिसेस आहेत तिथं ऑफलाईन बॅच चालू आहे. त्याचसोबत ऑनलाईन आहे, मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमात आहे. 500 पेक्षा अधिक आरटीओ एमईआय अधिकारी घडवणारी टीम आहे. महाराष्ट्रातली बेस्ट ग्रुप सी ची टीम आहे तुम्हाला पूर्व परीक्षेला शिकवण्यासाठी. आणि मुख्य परीक्षेला मी असो, प्रतीक सर असो की तुषार सर असो, आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. त्याचसोबत कंटिन्युअसली धनंजय सरांचे मेंटोरिंग सेशन्स असणार आहे. प्रीची आणि मेन्सची दर्जेदार टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येणार आहे. आता बघा की ही आपली जाहिरात होती. किती पदाची होती हो? तर 461 पदाची ही जाहिरात आपली आलेली होती. राईट, जाहिरात नंबर 17/2026. क्लिअर, ही जाहिरात तुमची 17 नंबरची 2026 ची आहे. क्लिअर. आता नोटिफिकेशन आलं ते हे नोटिफिकेशन आहे. कधीच आहे? शुद्धीपत्रक ज्याला आपण म्हणू शकतो, 5 ऑगस्ट 2026 हे नोटिफिकेशन तुम्हाला समोर दिसतंय. आपला जेवढा कामाचा पार्ट आहे तेवढा मी स्क्रीनशॉट द्वारा घेऊन आलो. हे आपल्या पूर्व परीक्षेच्या नोट्स आहेत. त्याचसोबत मुख्य परीक्षेच्या नोट्स इग्नाइटच्या ऍप वरून तुम्ही या ऑर्डर करू शकता. विथ स्टडी मटेरियल, विदाउट स्टडी मटेरियल, अशा दोन्ही प्रकारे तुम्ही इग्नाइटची बॅच सुद्धा घेऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे, त्या लिंकद्वारे तुम्ही त्या बॅचेस परचेस करू शकता. ऍप डाउनलोड करून घ्या. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. राईट. आता बघा, 5 ऑगस्ट म्हणजे आजच. याच्यामध्ये काय म्हटलंय? आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 1619 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जूनला जाहिरात आलेली होती. जुलै पूर्ण गेला, आता हा ऑगस्ट आहे. क्लिअर. रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाच्या दिनांक 22 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नवीन संवर्गाचा समावेश करून पद 5707 बनवली. 5707 पद बनवली. राईट. पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर शुद्धीपत्रकानुसार अर्ज सादर करण्याचा दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत होता. म्हणजे आज शेवटची डेट होती. मी काही लोक माझा नंतर व्हिडिओ बघतील, पण मित्र लक्षात घ्या की तो व्हिडिओ जो आहे तो अगोदर टाकलेला आहे. क्लिअर. पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्याबाबतची उमेदवारांची मागणी विचारात घेऊन प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर करण्याचा खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. उमेदवारांनी विनंती केली, एमपीएससीने ती मान्य केली आणि शुद्धीपत्रक काढलं. शुद्धीपत्रकात काय म्हटलं? अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. म्हणजे आता ही 5 ऑगस्टची तारीख आहे, ती 10 ऑगस्ट पर्यंत गेलेली आहे. क्लिअर. आता 27 जुलैला शुद्धीपत्रक काढलेलं होतं. या शुद्धीपत्रकासाठी भरपूर मेहनत घेतली डिपार्टमेंटला, याला त्याला विचार. राईट. आणि नंतर शुद्धीपत्रक आलं. काही विद्यार्थ्यांचे कसं होतं की डिप्लोमा 7-8 ठिकाणी चालायचा. मेटलर्जी मधला डिप्लोमा, मेट्रोलॉजी मधला डिप्लोमा, राईट, बरेच टूल अँड डाय मेकिंग मधला डिप्लोमा, पण मग पुढे त्यांच्या डिग्री नाही चालायच्या आरटीओ एमईआय साठी अप्लाय करायला. आता नवीन एलिजिबिलिटी टाकून दिली त्यांनी. आता नवीन 8 गोष्टी ऍड केल्या. कुठली? मेकॅनिकल, बीटेक इन मेकॅनिकल इंजिनियर, मेकॅट्रॉनिक्स. राईट. पहिले मेकॅट्रॉनिक्स मधला डिप्लोमा चालायचा, आता डिग्री पण चालणार. मेकॅनिकल सँडविच पण चालणार. डिग्री इन मेटलर्जी पण चालणार. पहिले डिप्लोमा इन मेटलर्जी चालायचा, आता डिग्री इन मेटलर्जी पण चालणार. बी इन इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग ते पण चालणार. राईट. बी प्रोडक्शन सँडविच चालणार. पहिले प्रोडक्शनचा उल्लेख होता पण प्रोडक्शन सँडविचचा नव्हता, आता प्रोडक्शन सँडविच पण चालेल. बीटेक मेकॅनिकल अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग ते पण आहे. त्यानंतर डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन ते पण चालतं. राईट. 4 इयर ऍडव्हान्स डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग. क्लिअर. असे ऍडिशनल 8 क्वालिफिकेशन आहेत एमपीएससीने शुद्धीपत्रकाद्वारे
27 जुलै 2026 ला हे ऍड केलं. त्यामुळे या लोकांना पहिले फॉर्म भरता येत नव्हते, आता यांनाही फॉर्म भरता येतात. फॉर्म भरून टाका. राईट, सकाळपासून थोडासा साईटचा ही इश्यू होता, हे पण एक कारण असू शकतं की डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आता अपेक्षित फार डेट एक्सटेन्शनचं करू नका, तयारीला लगेच लागून जा. बॅच नसेल घेतली तर महाराष्ट्रातली सर्वात बेस्ट बॅच आहे आरटीओ एमईआय साठी. कुठल्याही आरटीओ ऑफिसला जा, तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचंच नाव ऐकायला भेटेल. राईट, पूर्व परीक्षेची महाराष्ट्रातली तगडी टीम आपल्याकडे आहे, मुख्य परीक्षेची ही तगडी टीम आहे. राईट, 500 पेक्षा अधिक अधिकारी ऑलरेडी घडवलेले आहेत. आता आपल्याला बाकी ही बऱ्याच तुम्हा लोकांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे. इग्नाइट अकॅडमी त्यासाठी कटिबद्ध असेल या बॅचेसमध्ये, त्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. तुर्तास इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.